विधानसभा प्रमुख विक्रम प्रताप सिंह, 146चे विधानसभा प्रमुख सचिन मांजरेकर, 145च्या विधानसभा संघटक रियाताई म्हात्रे आणि 146च्या संघटक आमच्या पूजाताई आमगावकर ताई. मी ह्या महामंडळाचा अध्यक्ष आणि परिवहन मंत्री म्हणून या ठिकाणी सर्वप्रथम या अतिशय पवित्र वास्तूचं भूमिपूजन झाल्याचं जाहीर करतो. आणि त्याचबरोबर मी आता आमच्या इस्टेट मॅनेजरनं दिनेश महाजन साहेबांना एक सूचना केली, जी आयुक्त साहेबांच्या सुद्धा मी कानावर घातली, की आमची ही जी काही एसटी महामंडळाची जागा आहे त्यापैकी 3 एकर जागा ही सीआरझेडनं बाधित झालेली आहे. उर्वरित 7,900 मीटरची जागा आम्हाला मिळते आणि ह्या जागेवर आपल्याला मीरा भाईंदरच्या जनतेनं गेल्या अनेक वर्षापासूनची मागणी केली होती की भाईंदर रेल्वे स्थानक पुढे आहे, वाहतूक कोंडी फार मोठ्या प्रमाणात या परिसरामध्ये होते, त्यामुळे या परिसरामध्ये चांगलं अद्ययावत पार्किंग प्लाझा होणं गरजेचं आहे. त्यामुळे ती पार्किंग प्लाझा आणि त्याचबरोबर मीरा भाईंदरच्या प्रामुख्यानं भाईंदर पश्चिम येथील जनतेसाठी एक अद्ययावत मार्केट आणि त्यामध्ये आमच्या उत्तरच्या लोकांनीही मार्केटची मागणी केलेली आहे, तर त्यांचीही मागणी पूर्ण करून हे असं अतिशय सुसज्ज असं एअर कंडिशन मार्केट या ठिकाणी निर्माण करावं म्हणून आज या ठिकाणी मी भूमिपूजन केलं. आणि आपण जर ते डिझाईन बघितलं असेल तर डिझाईन मध्ये आपल्याला लक्षात आलं असेल की आपण यापैकी बरीचशी जागा ही मीरा भाईंदर महापालिकेच्या परिवहन सेवेसाठी उपलब्ध करून देतोय. परंतु मी आताच महाजन साहेबांना सांगितलं, साहेब ती जागा फुकट देऊ नका, काहीतरी त्यांच्याकडनं चार्ज करा, कारण शेवटी टॅक्स ते लोकांकडनं घेतात म्हटल्यानंतर एसटी महामंडळ सुद्धा सक्षम होण्यासाठी आणि त्याचा मेंटेनन्स करण्यासाठी काही पैशाची गरज लागेल. ती पैशाची गरज जी आहे ती काहीतरी मीरा भाईंदर नगरपालिकेनं उचलणं गरजेचं आहे. आणि त्यामुळे या ठिकाणी आपण एक चांगलं अद्ययावत मार्केट आणि पार्किंग प्लाझा करत असताना उरलेली जी काय आमची 12,760 चौरस मीटरची जागा आहे, ह्या जागेवर मँग्रोव्ह पार्कचं निर्माण करण्याची घोषणा सुद्धा मी करतो. त्यामुळे भाईंदर पश्चिमेच्या लोकांना जवळजवळ जी काही 3 एकर 760 मीटरची जागा आहे त्या ठिकाणी अतिशय अद्ययावत मँग्रोव्ह पार्कचं उद्यान त्या ठिकाणी मिळेल. आणि त्यासाठी महामंडळाचा एकही रुपया खर्च न करता पीपीपी तत्वावर आपण ते केलं आणि त्या माध्यमातून अद्ययावत असं ही वास्तू जर बनवली तर निश्चितपणे त्याचा मीरा भाईंदर शहरातील जनतेला फायदा होईल. त्यामुळे त्याची सुद्धा कार्यवाही आपण या ठिकाणी करणं गरजेचं असं मला वाटतं आणि त्याचंही घोषणा आजच मी करतो, ते जेणेकरून भविष्यामध्ये मीरा भाईंदर शहरातील जनतेला परत काही दुसऱ्या गोष्टींसाठी तिसरीकडे जावं लागणार नाही. आज